सध्या राज्यभर प्रचाराचा धुराळा उडालेला आहे नुसतं. म्हणजे सगळे नेते तर येऊन जात आहेत, रॅली करतायत, सभा करतायत, शक्ती प्रदर्शन करतायत. पण राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील हे मात्र कोथरूडमध्ये अगदी घर टू घर जाऊन म्हणजे उमरा टू उमरा जाऊन प्रचार करतात. काय तुमचं याच्या मागचे उद्देश काय? कसं आहे की प्रचाराचे दोन प्रकार आहेत. एक प्रकार सभा आहे, दुसरा प्रकार घर घर जाणं आहे. घरोघर जाण्याचा फायदा असा होतो की त्या घराला खूप बरं वाटतं. कारण मी नेहमी जे म्हणत असतो ते पुन्हा म्हणेन की 5,000 वर्षाच्या इतिहासात ज्ञात इतिहास 5,000 वर्षाचा आहे. त्याच्यामध्ये ज्या ज्या इंद्रियाला जे जे हवं आहे ते बदललंच नाही. तसं मनाला आनंद हवा आहे, तो आनंद कोणी ते आलं, भेटलं, गप्पा मारलं, चौकशी करलं त्यातून मिळतो. त्यातून तुमच्याशी बांधिलकी निर्माण होते. तुम्हाला प्रश्नही कळतात, ते काही सभेतून कळत नाही. सभा वन वे असते. त्यामुळे सभेचंही महत्व कमी नाही आणि भेटीगाठीचं महत्व कमी नाही. मी नॉर्मली सुद्धा ज्यावेळेला राज्याध्यक्ष म्हणून प्रचाराला जायचो, म्हणजे मग माझ्या राज्याध्यक्षाच्या काळामध्ये कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक आली, देगलूरची आली, पंढरपूरचं आम्ही जिंकलो. तर त्या सगळ्या प्रचाराला मी प्रांताध्यक्ष म्हणून गेल्यानंतर मी म्हणायचो की तुम्हाला घरोघर घेऊन जा, छोट्या छोट्या 100-200 जणांच्या बैठका करा की ज्यात मला इंटरॅक्शन करता येईल. तसं आता 30 अतिशयोक्त होईल, पण 30 घरं रोज करण्याचा प्रयत्न माझा चाललाय. अतिशयोक्त का तर मग त्यात मध्ये मध्ये काही कार्यक्रम असतात. आता जायचं आहे मातोबा मंदिर, हे जे कोथरूडचं ग्रामदैवत आहे तिथे काल्याचा कार्यक्रम आहे, जायचं. मग ते 30 नाही होत, कधी 20, कधी 10 होतं. साधारण आतापर्यंत गेल्या 5 वर्षात दादा घरोघरी पोहोचलेले आम्ही बघितलेले. यावेळेस किती टार्गेट? नाही, आता मिनिमम टार्गेट असं ठरवलं आहे की लोकसभेला मुरलीधरांना मोहळांना जे 74,400 लीड मिळालं त्याच्यामुळे एक मत तर जास्त पडलंच पाहिजे. त्यांना 1,47,000 मतं मिळाली, तर एक मत तर जास्त पडलं पाहिजे. ते नाही पडलं तर आपण जिंकलो नाही असं मला वाटेल. सगळेच कार्यकर्ते अण्णासहित, अगदी अण्णांच्या पत्नीसहित सगळेजण ह्या जिद्दीने उतरले की अण्णाच्या निवडणुकीमध्ये जी मतं मिळाली त्याच्यापेक्षा एक मत आपल्याला जास्त मिळवायचं आहे. म्हणजे विरोधक इथपर्यंत चर्चा करत की समोरचे उमेदवारही दादांनीच मॅनेज केले. नाही, हे काय कोणाला मॅनेज करत नाही. त्यांचे पक्ष असं कसं काय करू देतील, पण ते त्यांच्यापर्यंत फिरत आहेत. हे खरं आहे की दोन्ही कॅन्डिडेट हे तसे 4 वर्ष 4.5 वर्ष लोकांच्या समोर नव्हते. मी मात्र मागची निवडणूक जिंकलो आणि दिवाळीत घरोघर जाणं, दिवाळीत लोकांना शुभेच्छा देणं पासून सुरूच आहे. मग प्रदेश अध्यक्ष होतो, राज्यभर फिरणं, पण कोथरूड बेस सोडायचं नाही. मग सरकार आलं, 4 खात्याचा मंत्री झालो, कोथरूडचा बेस सोडायचा नाही. असं झाल्यामुळे आय एम इझिली अवेलेबल टू सिटिझन्स अशी माझी स्थिती झाली. हा सहज उपलब्ध होणारा माणूस आहे. मग कार्यालय खूप उघडली. आता म्हणजे 6 कार्यालय आहेत कोथरूडमध्ये. जो म्हणेल की आमच्या भागात जरा कार्यालय काढा, आम्हाला लांब पडतं, तिथे कार्यालय. मला वाटतं मंत्री असूनही तुम्ही घरोघरी पोहोचणारे एकमेव आमदार तर आहेतच, पण मंत्री हे पहिल्यांदा होते असं नाहीये. देवेंद्रजींचा त्यांच्या मतदारसंघात मुख्यमंत्री असतानाही आणि आता उपमुख्यमंत्री असतानाही खूपच घर टू घर संपर्क आहे. हा त्याच्या स्वभावाशी जोडलेला विषय आहे. काही जणांना असं वाटतं की घरोघर जाण्यापेक्षा मग ते कार्यालयामध्ये जनता दरबार लावतात, पण लोकांना घरी जाऊन किंवा ऑफिसमध्ये येऊन भेटल्याशिवाय तुम्हाला लोकांमध्ये काय चाललंय हे कळतच नाही. आता मला कळलं की लोकांमध्ये यावेळेला महायुतीचं सरकार हे ठरलं आहे. तुम्ही राज्यभर कुठं कुठं फिरलात आणि वातावरण काय, साधारण किती जागा? माझी कोथरूडची विधानसभा असल्यामुळे मी आग्रह धरला की ज्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये मतदारसंघ जतपासून मला माहिती आहे त्यात मी वेळ देईन, कारण कमी वेळात मी जास्त गोष्टी करून. तर काल मी कोल्हापुरात गेलो, एका दिवशी 2 विधानसभा इतक्या मी पुढे नेण्यात यशस्वी झालो, कारण माझं तिथलंही सामाजिक जीवन खूप मोठं आहे. त्यातून 89,000चा डाटा क्रिएट झाला आहे. त्या सगळ्या डाटाला कसं टॅप करायचं असं प्रत्येक माझ्या संस्थेशी मी बोलून आलो. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रामध्ये मी जतला जाऊन आलो, मी सांगलीला जाऊन आलो, मी इचलकरंजीला जाऊन आलो, मी काल कोल्हापूरला जाऊन आलो. असं पश्चिम महाराष्ट्रामध्ये अजूनही 4 दिवसांनी निवडणूक येऊनही, जसं काल मला माझ्या नेत्यांनी सांगितलं की जरा थोडं कोल्हापूरला जाऊन यायला लागेल. जतच्या वेळेला मला देवेंद्र म्हणाले की तिथला एक उमेदवार आपला कार्यकर्ता जर मागे घेईल तर मग आपली अधिकृत सीट जरा सेफ होईल. तर मी प्रयत्न यशस्वी नाही झाले. तमगोंडा पाटील म्हणून आमचा झेड मेंबर काय ऐकलंच नाही, पण जाऊन आलो मी.
थोडं आता कटेंगेवर बटेंगेवरून पक्षातच काही थोडी मनभिन्नता मतभिन्नता दिसते. आई बघा, एका रक्ताची 4 माणसं घरात असतात. त्या 4ही जणांचं नवरा बायकोसहित अनेक विषयावर दुमत असूनही ते कुटुंब एक असतं. प्रत्येक दुमत झालेल्या मुद्द्यावर ते फुटत नाही. हा तर अनेक पार्श्वभूमी असणारा आणि अनेक घरांमधून आलेला जो नेता असतो तर त्याची काही मतं असतात. कोण म्हणतं की थोडं माइल्ड बोला, कोण म्हणतं की थोडं हार्श बोला. मिळून पक्ष नीट चाललाय. आता पवारांनी लाडकी बहिणींना काउंटर म्हणून महिला अत्याचार किंवा बेपत्ता हे सगळे आकडेवारी रोज प्रत्येक ते सभातनं मांडतायत. म्हणजे काउंटर करण्याचं, पुन्हा शेतकरी आत्महत्या असतील, शेतीमालाचे भाव असतील, म्हणजे अशा पद्धतीने त्यांचं एक प्रत्युत्तर पलटवार देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तुम्ही कसं काउंटर? असं आहे की पवार साहेब महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 50 वर्ष आहेत. इव्हान आता महाराष्ट्रामध्ये जे मोदीजी आम्हाला आवाहन करतात, मोदीजी आणि मी खूप मित्रता आहे. माझ्याकडे 13 वर्ष गुजरात होतं. ते मला एकदा म्हणाले की दादा जहाँ रहते हो वहाँ दुख ही नहीं बचा, ये कितने सालों में कर पाऊंगे. मी त्याला म्हटलं की प्रश्न कठीण आहे, मी त्याच्यावर काम सुरू करतो. तसं 50 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात असणाऱ्या शरद पवारांनी दुखही नाही बचा असं केलं असतं तर मग आता जे ते आमच्या काळामध्ये प्रश्न राहिले म्हणतात ते त्यांच्या काळात संपले असते तर आमचा काळ झाला नसता. 95 ते 99 आम्ही आलो नसतो आणि 14 ते 19 आलो नसतो आणि आता 22 ते 24 आलो नसतो. तुम्ही काही केलं नाही, त्यातलं खूप आम्ही केलं म्हणूनच 14 ते 19 नंतर पुन्हा एकदा आमचं सरकार येण्या इतकी मेजॉरिटी आम्हाला मिळाली. तुम्ही डोक्यात लोकांच्या भरवलं म्हणून सरकार गेलं. आणि त्यामुळे शरद पवार हे प्रश्न बहुतेक स्वतःलाच विचारतायत की महाराष्ट्रातली गरिबी का संपली नाही, सांग पवार साहेब सांगा. किंवा उद्धवजी असतील, पवार साहेबांबद्दल माझ्या मनात आदरच आहे. पण आता ते जर ह्या लेवलला जाणार असतील तर मग मी नम्रपणे असा प्रश्न विचारेन की तुम्ही असा प्रश्न विचारताय का की महाराष्ट्रातली गरिबी का नाही संपली, महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला पाणी का नाही मिळालं, असं ते आरशात उभं राहून स्वतःला प्रश्न विचारतात. दुसरं असं म्हणजे इलेक्शनच्या अगोदर जरांगे फॅक्टरची खूप चर्चा होती, पण त्यांनी ऐनवेळी माघार घेतल्यामुळं म्हणजे बरंचसं वातावरण संभ्रमाचं निर्माण झालं, निवळलं. तुम्ही कसं बघता, किती फरक जाणवेल तुझं? जो कोणी सामाजिक चळवळ चालवतो त्या चळवळीमध्ये नेतृत्व करणाऱ्यांनी नेहमीच बॅलन्स विचार करायचा असतो, बॅलन्स व्यवहार करायचा असतो. तुम्ही अनुयायांना कन्फ्यूज केलं, जसं अनुयायी म्हणाले की अरे बाबा आंदोलन आपण का करतोय, एकनाथ शिंदेनी पुन्हा नव्याने 10% मराठ्यांना आरक्षण दिलं ना, मग तुम्ही काय म्हणणार की हो दिलंय पण ते टिकणार नाही. अरे टिकणार नाही तेव्हा बघू ना. देवेंजीने दिलेलं सुद्धा 2 वर्ष टिकलं. त्या 2 वर्षाच्या काळामध्ये काही लाख विद्यार्थ्यांना, मराठा विद्यार्थ्यांना ऍडमिशन्स मिळाली, काही हजार विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळाल्या. त्या जात नसतात, त्या टिकतात. मग गेलं जाताना सुप्रीम कोर्टाने एक यादी दिली की हे केलं तर तुमचं रिझर्वेशन टिकवू. त्या यादीतली प्रत्येक गोष्ट एकनाथजींचं सरकार आल्यानंतर, महायुती सरकार आल्यानंतर एक गोष्ट पूर्ण करून 10% दिली आहे. त्यामुळे ते जाणारच नाही. मग लोक असं म्हणायला लागले की मग तुम्ही आम्हाला म्हणताय की बीजेपीच्या विरुद्ध आंदोलन करा, देवेंद्र विरुद्ध का. पूर्ण इतिहासामध्ये पहिलं आरक्षण बीजेपीनेच दिलं. त्याच्या आधी ना शरद पवार साहेबांनी दिलं, ना विलासराव देशमुखांनी दिलं, ना पृथ्वीराज चव्हाणांनी दिलं. जातीच्या भाषेत ते तर सगळे मराठी होते, मग त्यांनी नाही दिलं. पण देवेंद्र फडणवीस ब्राह्मण असताना दिलं, कारण त्यांनी कधी मराठा ब्राह्मण असा फरक मानलाच नाही. माझी जनता त्याचे प्रश्न, इतिहासात पहिलं आरक्षण 2017ला मराठ्यांना 2017ला देवेंजीने दिलं. मग अडचण काय. आणि त्यामुळे तरी जरांगे आंदोलन का करतात, मी कोणा सांगण्यावर करतात. आपल्या लोकशाहीची ब्युटी म्हणजे सुंदरता अशी आहे की कोणाला काही करायला परवानगी आहे. इथे काय अशी एक चर्चा सुरू आहे की तुतारी वाजणारा माणूस सापडलाय. तो खरं काय म्हणजे तुतारी वाजणार म्हणजे ते जरांगेनी माघार घेतल्यानंतर एक मीम्स व्हायरल झालं की तुतारी वाजणारा माणूस ओळखू आलाय, तो कोण आहे. म्हणजे जरांगेच्या मागे पवारच आहे असे एक आरोप होतोय. तुम्हाला काय वाटतं? मनोजदादा जरांगे पाटलांचा, मी मराठा आरक्षण आणि सुविधा समितीचा 14 पासून अध्यक्ष आहे. ज्या समितीला कॅबिनेटचे अधिकार असतात, आम्हाला कॅबिनेटकडे जावंच लागत नाही, पण मी कधी ते अधिकार वापरले नाही. प्रत्येक वेळेला समितीमध्ये प्रपोजल आणायचं, मग कॅबिनेट मिळायचं. तर तेव्हापासून म्हणजे जवळजवळ 14, 15, 16 पासून मी मनोजदादांना ओळखतो. त्यांचं आंदोलन मुळात मला ओबीसी सर्टिफिकेट मिळत नाही, मला इथून सुरुवात झाली. मग ते मलापासून मराठवाड्याकडे गेले, मराठवाड्याकडून महाराष्ट्राकडे गेले.
तो माझा प्रश्न असा आहे की त्यांनी ह्या ज्या स्टेप्स बदलल्या त्यातून सुद्धा लोक कन्फ्युज झाले की अख्ख्या महाराष्ट्रामधल्या मराठ्यांना कुणबी सर्टिफिकेट नको आहे आणि ज्यांना हवं आहे त्याच्या जर पूर्वजांची नोंद असेल तर त्याला मिळेलच. त्यामुळे इतके वर्ष ओळखत असल्यामुळे मनोज दादांवर ते कोणाच्या तरी इशाऱ्याने नाचत होते असा आरोप मी करणार नाही. शेवटचा प्रश्न, किती जागा मिळतील महायुतीला? 160 ब्रँडेडचा अर्थ असा की भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, कमळ, धनुष्यबाण आणि घड्याळ अशा 160 मिळतील. निवडून आलेल्या अपक्षांमधले तर जवळजवळ सगळेच मिळतील, कारण अपक्ष हा नेहमी सरकार कोणाचं येतं याची वाट बघत असतो, कारण त्याला त्याच्या मतदारसंघामध्ये पक्ष नसतानाही कामं करायची असतात. त्यामुळे तो पटकन एक पक्ष पकडतो सरकार आलेला. आता या 19लाही 161 ब्रँडेड आले, 105 बीजेपी आणि 56 शिवसेना, 29 अपक्ष होते. ही संख्या होती 190. मुख्यमंत्री व्हायला होतं 144, तरी सरकार नाही आलं. आपल्याला माहिती आहे की विश्वासघात झाला. तसं आता ब्रँडेड 3 पार्टीचे 160 आहेत. आता तुम्ही त्याचं फोड मला विचारू नका. भाजप किती? 100. मला तुमचा प्रश्न माहिती आहे. 160 महायुतीच्या येतील. कोणाची मदत न घेता सरकार येईल. मग ज्यांना ज्यांना यायचं आहे तो कारवा चल रहा है, जिनको जिनको आना है वो आएंगे. मुख्यमंत्री सीएम भाजपच? नाही, महायुतीचा होईल. कोणाचा होईल म्हणजे भाजपचा नाही असं मी म्हणत नाही, पण महायुतीचा होईल, दिल्ली ठरवेल. हे होते चंद्रकांत दादा, घरोघरी प्रचार करत फिरतात. या व्यस्त वेळातनं त्यांनी आपल्याला वेळ दिली आणि सविस्तर चर्चा केली. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे.